4 सप्टेंबर रोजी रात्री 10 ते 7 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान सुमती सोसायटी शरणपूर रोड येथील कुंथुनाथ जैन मंदिरातील देवाच्या चांदीच्या आणि पंचधातूच्या मूर्ती, पूजेची भांडी आणि 2 दानपेटी अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्याची तक्रार सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आली होती। त्या अनुषंगानंच अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 मधील पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि अमोल कोष्टी यांना गुप्त बातमीदारामार्फत चोरीचे भांडे एका गोणीमध्ये घेऊन 2 इसम शाईन मोटरसायकलवरून चांची गावाकडून आसाराम बापू पुलावरून नाशिककडे येत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांची नावं विचारली असता त्यातील एक विशाल बाळू सांगळे वय वर्ष 23 राहणार राहुल नगर वेद मंदिराच्या मागे त्र्यंबकेश्वर रोड नाशिक आणि शिवा गोपाळ डोंगरे वय वर्ष 23 राहणार कामगार नगर सातपूर यांना ताब्यात घेतले। त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आल्यानं त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या आणखी एका साथीदाराचा उल्लेख केला। लकी विल्सन भंडारे वय वर्ष 19 राहणार ख्रिश्चनवाडी कॅनडा कॉर्नर शरणपूर रोड अशी या तिघांची नावं आहेत। सुमती सोसायटी येथील जैन मंदिरामध्ये त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्यावरून त्यांच्याकडून या गुन्ह्यातील चोरीस गेलेला एकूण 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली 80,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। त्यानंतर या तिघाही आरोपींची अधिक विचारपूस केली असता त्यांनी यापूर्वी देखील स्वामी डेव्हलपर्स ऑफिस जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक येथून रोख रक्कम चोरी केल्याची देखील कबुली केली आहे। त्यानुसार त्यांच्याकडून 64,000 रुपये हस्तगत करण्यात आले असून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याचबरोबर त्यांच्याकडून चांदीची भांडी, मोबाईल फोन असा एकूण 64,500 रुपये किमतीचा मुद्देमालही आढळून आलाय। वरील आरोपींकडून 3,58,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तिन्ही गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत। पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत। संविधान न्यूज साठी मुबीन सय्यद, नाशिक।